सगळ्या मैदानावरती धुळीच्या छटा आहेत. धुळीचं वादळ म्हणता येणार नाही, मात्र मैदानाच्या बाहेरची धूळ संपूर्ण मैदानामध्ये आलेली आणि त्यामुळे आपण थोडा वेळ मैदान बंद ठेवलं होतं. जयपूरमध्ये एकदा असंच झालं होतं की भारताची मॅच होती आणि धुळीचं प्रचंड वादळ आलं. आता राजस्थानमध्ये वाळवंट आहे आणि बऱ्याच अंशी तिकडे धुळीची वादळं येतात. जयपूरच्या मॅच तेंडुलकर खेळत होता आणि चांगल्या रिदममध्ये होता. अचानक वादळ आलं आणि ती मॅच थोडा वेळ थांबली होती. चर्चा करू आपण त्या मॅचची. दरम्यान अमोल डुबे, अमोल कासार, माफ करा, अमोल कासार गोलंदाजी मार्कवरती. घनश्याम सोनेजी, सुशांत गायकवाड ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. सुशांत गायकवाड पहिला चेंडू त्याने खेळला सुशांतनं आणि त्यानंतर आता याच गावातला सितारा घरच्या मैदानावरती, घरच्या प्रेक्षकांच्या समोर, घरच्या अंगणात घनश्याम सोनेजी. यस, फुल टॉस चेंडू आहे, स्क्वेअर लेगला घनश्याम सोनेजीचा अत्यंत सुंदर चौकार. मिळतात 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आपण चर्चा करत होतो की धुळीचं वादळ आलं, मॅच थांबवली गेली. राजसिंग डुंगरपूर त्यावेळेस कोच होते, सिलेक्शन कमिटीचे चेअरमन होते, कोच नव्हते आणि ते त्या मॅचमध्ये होते. तेंडुलकर ड्रेसिंग रूममध्ये आला नाही, तो तसाच ग्राउंडच्या बाहेर खुर्ची टाकून बसलेला आणि डुंगरपूर यांनी खूप वेळा विनंती केली तरी देखील तेंडुलकर तिथून उठला नाही. त्याने सांगितलं की मॅच संपल्यानंतर आपण विकेट झाडून घ्यायला सांगू आणि मग मॅच सुरू करू. दरम्यान इथं मॅच आपण बघतोय. या स्क्वेअर लेगला खेळलेला हा फटका, एक सिंगल घनश्याम सोनेजीला प्राप्त होईल. क्षेत्ररक्षक तिथे होता, चेंडूच्या पेसचा पूर्ण वापर केला इथे, मात्र धाव केवळ 1 मिळेल. धावफलकावरती बघू शकतो आपण 6 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना तर मॅच सुरू झाली, वादळ शांत झालं, मॅच सुरू झाली. तेंडुलकरनं धूळ झाडून घ्यायला पण सांगितले नाही, तशी धूळ ठेवली आणि सुरुवात केली आणि दनादन षटकार मारायला सुरुवात केली. त्याच कंडिशनमध्ये तेंडुलकरनं तिथे एक सुंदर फलंदाजी केली होती. ज्यावेळेस धूळ ग्राउंडवरती येते अशा परिस्थितीमध्ये इथे सुद्धा आपल्याला थांबावं लागलं, मात्र एवढी नव्हती की विकेट झाडून घेण्याची काय आवश्यकता वाटली आपल्याला. मॅच पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. सन्मान्य अरुणराव हजारे यांच्याकडून सर्वांसाठी, अर्थात ऑफिशियलसाठी, म्हणजे आयोजक असतील, अंपायर्स असतील, कॅमेरामन्स असतील, कॉमेंटेटर्स असतील, साऊंड ऑपरेटर्स असतील, लाईट ऑपरेटर्स असतील, हे जे सगळे ऑफिशियल्स आहेत, ओ हो हो हो, इथे बत्ती लागलेली आहे. क्लीन बोर्ड, पहिला फलंदाज बाद, 1 गडी बाद 6. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संस्था शिर्डी यांच्याकडून सन्मान्य अरुणराव हजारे यांचं मनापासून स्वागत करतो. आमच्या सर्व ऑफिशियलसाठी त्यांनी नाश्त्याची व्यवस्था केलेली, अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. येथे एक शीत दिधले अन्न होय कोटी कुळांचे उद्धरण. मनापासून आम्ही धन्यवाद देतो. अरुणराव हजारे, आपलं स्वागत. तर मॅच आपण बघतोय. साई टायटन, साई मंगल पोल्ट्री राहता विरुद्ध साई 11 शिर्डी. फलंदाज करताना साई 11 शिर्डी प्रथम फलंदाजी करतायत आणि पहिल्याच षटकामध्ये 1 गडी बाद 6 या अवस्थेमध्ये. दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्वाची आहे, कारण ही मॅच जिंकली की तुम्ही थेट सेमीफायनल मध्ये उद्या क्वालिफायर राऊंड मध्ये तुमचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे ही मॅच कोणताच संघ पराभूत होण्यासाठी जिंकण्यासाठी मागे पुढे बघणार नाही, पराभूत होणं पसंत करणार नाही. तर इथे खोलवर टप्प्याचा चेंडू हलकासा खेळून काढला, एक सिंगल प्राप्त होणार आहे आणि याचबरोबर षटकाची देखील सांगता होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 8 धावा, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये साई 11 शिर्डी, नवीन भाऊ शेजवळ यांच्या मालकीचा संघ आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली.
त्याचबरोबर नागराज नाश्ता सेंटर यांच्याकडून लाईव्ह कॉमेंटेटर अंपायर्स यांच्या सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपलं देखील आम्ही युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो. तर आपण बघतो महेशजी वाघे पाटील आणि अनिल अण्णा यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये सहभागी झालेला संघ साई टायटन, साई मंगल पोल्ट्री फार्म, साई मंगल ॲटो राहता या दोन संघामध्ये मॅच आहे. एका बाजूला किरण खोबरे आयकॉन आहे, दुसऱ्या बाजूला अमोल डुबे आयकॉन आहे. दोन्ही राहता तालुक्यातले खेळाडू, दोन्ही बाभळेश्वर एकाच गावातून खेळतात, मात्र आज एकमेकांच्या समोर उभे आहेत. एकमेकांच्या समोर बरोबर कमर्शियल क्रिकेटमध्ये देखील मी बऱ्याच वेळा किरण खोबरे, अमोल डुबेला एकाच संघात बघितले. आज मात्र एकमेकांच्या विरोधात हे दोन्ही आयकॉन उभे राहणार आहेत. आणि बघायचंय आता एक वेळा तेंडुलकरला एक प्रश्न विचारला होता की कोणता गोलंदाज तुम्हाला खेळायला अवघड जातो. तेंडुलकरचं उत्तर होतं, चर्चा करू आपण. दरम्यान या बरोबरीनंच एक चांगला चेंडू डाव्या यष्टीच्या वरून जाईल, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. गोलंदाज सौरभ सातकर. इथे बघू शकतो आपण फलंदाजीला स्ट्राईक एंड वरती आता असणार आहे अतिक पठाण, सुशांत गायकवाड, अतिक पठाण ही जोडी मैदानामध्ये आहे. तेंडुलकरचं उत्तर होतं की सर्वात कठीण गोलंदाज कोण असेल तर मला जो खेळायला जातो तो अनिल कुंबळे. याबरोबरच आपण बघू शकतो उचलायचा प्रयत्न होता, मात्र पॅडवरती आदळलाय चेंडू. एक सिंगल लेग बाईटच्या माध्यमातून धावफलक 1 ने पुढे पोहोचेल, तो 9 धावा. पण तेंडुलकर पुढे असंही म्हणतो की मी नशीबवान आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती मला अनिल कुंबळेला फेस करायला मिळत नाही. स्थानिक संघ म्हणजे रणजी वगैरे स्पर्धांमध्येच अनिल कुंबळेला फेस करावं लागतं, मात्र तो खेळणं हे निश्चित कठीण आहे. पण तरी देखील तेंडुलकरला कोणत्या गोलंदाजानं जास्त त्रस्त केलं तर तो गोलंदाज आहे हॅन्सी क्रोने. 5 वेळा हॅन्सी क्रोनेनं तेंडुलकरला बाद केलेले अर्ली स्टेजला. धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा आहेत 9 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये. ही चर्चा करण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे, कारण अमोल डुबे आणि किरण खोबरे एकाच संघातले आहेत. त्यांना निश्चित स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्यांना एकमेकांच्या समोर खेळायला लागत नाही. आज एकमेकांच्या विरोधात आहे. एकमेकांच्या बरोबर खेळल्यामुळे दोघांच्याही सगळ्या वीक झोन्स, स्ट्रॉंग स्ट्रेंथ हे सगळं माहिती, विकनेस, स्ट्रॉंग स्ट्रेंथ हे सगळं माहिती दोघांनाही. आपण म्हणतो ना खोली, रुंदी, लांबी, उंची, एकमेकांचा सातबारा माहीत आहे. आणि असं असल्यानंतर निश्चित त्याच्या विरुद्ध आक्रमक रचना किंवा व्यूहरचना आखायला सोपं जातं. त्यामुळेच हे बॅटल हे कुणाल आपण बघू शकतो अमोल डुबे आणि किरण खोबरे या 2 खेळाडूंमध्येच ही मॅच रंगणार आहे. दरम्यान घनश्याम सोनेजी याच मैदानावरचा खेळाडू घरच्या मैदानावरती घरच्या अंगणात आज प्रभावी कामगिरी करू शकलेला नाहीये. 4 धावसंख्येवरती केवळ बाद झालेल्या सुशांत गायकवाड, अतिक पठाण ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. आणि गोलंदाजी मार्कवरती सौरभ सातकर. या षटकामध्ये देखील धावा रोखल्यात सौरभनं, मोठे फटके येऊ दिले नाहीत. आकाशामध्ये चेंडू, मिड विकेट, लॉंग ऑनला चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. याच षटकाराबरोबर धावफलकावरती 16 धावा आहेत. 16 ऑन बोर्ड. चांगला षटकार. इथे गरज होती. पहिल्या 4 चेंडूमध्ये अक्षरशः रोखलं होतं सौरभनं. आणि इथे शानदार फटका, कव्हर ड्राईव्ह, इनसाइड आउट, चेंडू डीप, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा फोडून मिळतायत 4. षटकारा पाठोपाठ चौकार. शेवटचं अर्थात दुसरं षटक भिडूदे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. शेवटच्या चेंडूंमध्ये इथे धावा प्राप्त होत आहेत आणि धाव फलक आपण बघू शकतो 20 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे. या
बघा धाव फलकावरती 20 धावा आहेत. सुरुवात निश्चित प्रकार आश्वासक आहे. पहिल्या षटकामध्ये काहीसा मंदावलेला स्कोअर होता, तिथे दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूला गती मिळाली धावांना. 10 धाव आलेल्या आहेत. पहिल्या 10 चेंडूमध्ये केवळ 10 धावा होत्या. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. कात टाकलेली आहे असं म्हणू शकतो आपण. ज्यावेळेस कातीला आलेला साप असतो तो एकदम निस्तेज झालेला असतो, त्याची चाल मंदावलेली असते. बक्षावरती देखील तो व्यवस्थित अटॅक करू शकत नाही. साईच्या कंपनीचे मालक सन्मान्य शुभम भाऊ गोंदकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संस्थेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही. तर जाऊ शकतो धाव फलकावरती 20 धावा आहेत. शेवटच्या 2 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत. गती मिळाली धावांना. तोच सिलसिला पुढे कायम ठेवायचा इथे साई 11 शिर्डी संघाला. षटक क्रमांक 3 येवाना सुरू झालेला आहे. गोलंदाज किरण खोबरे. गोलंदाजी मार्कवरती कालची गोलंदाजी आम्ही पाहिली होती किरण खोबरेची. काय स्पेल होता किरण खोबरेचा. इथे पुन्हा एकदा उंच हवेमध्ये चेंडू आणि तिथे ड्रॉप होईल कॅच. सोपा झेल. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात. हे बाई प्युअर आयडॉल फलंदाज असलेला सुशांत गायकवाडचा झेल सोडलेला आहे. सुशांत गायकवाडला असं सोडून देणं हे निश्चित परवडणारं नाहीये. बेहलोल खानाला सोडून दिलं होतं प्रतापराव गुजरांनी. छत्रपतींनी असं फरमान काढलं होतं, तुम्हाला कुणी अधिकार दिले स्वराज्याचे असे निर्णय घेण्याचे. बेहलोल खान चालून आला स्वराज्यावरती तर काय कराल. त्यांना माहित होतं की बेहलोल खान कधी दंश करू शकतो. क्रिकेटमध्ये फलंदाज ज्याला सोडून दिलेलं असतं, ज्याचा कॅच सोडला तो अधिक तीक्ष्ण होतो, अधिक आक्रमकपणे पुढे येऊ शकतो. आणि सुशांत गायकवाड त्याला जीवदान मिळालेलं आहे. सुशांत गायकवाडला जीवदान म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवण्यासारखं असतं. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न. इथे मिस टाइम शॉट होईल. धाव घ्यायची आहे मात्र पुन्हा एकदा सुशांतने परत पाठवले अतिक पठाणला. धाव मिळत नाही. धाव फलकावर तिथे धावा स्थिर आहेत. 21 धावा. या कंडिशन मध्ये जीवदान मिळालेलं आहे. खरं तर उंच बॉल होता, हवेमध्ये बराच वेळ होता, तिथे झेल पकडणं निश्चित कठीण आहे. भारताने 2007चा T20चा वर्ल्ड कप जिंकला होता. पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता महेंद्रसिंह धोनीला. याबरोबरच झपकन आत आलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा फसला. सुशांत गायकवाड मला वाटते दुधाने पोळल्यानंतर ताक सुद्धा फुंकून पितो आपण, तशी अवस्था त्याची असावी. पुढच्या दोन्ही चेंडूला त्याला कॉन्फिडन्सने सामोरं जाता आलेलं नाहीये. सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न दिसतोय सुशांत गायकवाडचा. धावफलकावर तिथे धावा 21 आहेत. षटक क्रमांक 3 सुरू असताना किरण खोबरे. ओहो हो, इथे हवेमध्ये चेंडू. मात्र मला असं वाटलं होतं की हा सूर टाकेल इथे, मात्र किरण खोबरेने चेंडू टप्पा पडल्यानंतर अडवण्याला प्राधान्य दिलं आणि सुशांत गायकवाडला पुन्हा एकदा जीवदान मिळते. धावफलकावरती 22 धावा. 2 वेळा फसवलंय सुशांत गायकवाडला, 2 वेळा चकवलंय किरण खोबरेने. या षटकामध्ये धावा आल्यात केवळ 2. धावफलक तिथेच आहे. 22 धावा. किरण खोबरे गोलंदाजी मार्कवरती. आपण चर्चा करत होतो की महेंद्रसिंह धोनीला विचारलं होतं की चेंडू ज्यावेळेस हवेत होता त्यावेळेस तुझ्या मनात काय विचार होते. जो मिसबाने खेळला होता, श्रीसंतनं टिपला होता. हवेमध्ये चेंडू. ओहो हो, वॉट अ कॅच. जेल झालाय तिथे, मात्र अपिलामध्ये जो उत्साह दिसत नाहीये, आत्मविश्वास नाहीये. पंचांनी देखील अपील धुडकावून लावले. षटक संपेल, धाव मिळणार नाही या चेंडूवरती. केवळ 2 धावा या षटकामध्ये. किरण खोबरे काय गोलंदाजी. एक्सलंट पीस ऑफ गोलंदाजी, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. धावफलकावरती 22 धावा. 3 षटक संपलीत. 1 गडी बाद 22.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. साई 11 शिर्डी. इथे साई टायटन्सनं त्यांना रोखलेलं आहे पहिल्या 3 षटकांमध्ये. महेंद्रसिंह धोनीने तिथे उत्तर दिलं होतं की ज्यावेळेस चेंडू उंच हवेमध्ये असतो अनेक विचार डोक्यात येत असतात. मी पकडेल का, चेंडू हातामध्ये येईल का, सुटेल का, किंवा काही असे विचार येत असतात. ज्यावेळेस चेंडू फ्लॅट वेगात येत असतो आपल्याकडे त्यावेळेस विचार करायला संधी मिळत नाही. तो आपोआप हाताला चिकटतो चेंडू. मात्र हवेतून उंचावरून येणारा चेंडू पकडणे हे निश्चित कठीण असतं. याबरोबरच एक तडाखा, हा जोरदार तडाखा आहे, शानदार. आखूड टप्प्याच्या चेंडूचा घेतला खरपूस समाचार. मिळतायत 6 षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती आपण बघू शकतो 28 धावा आहेत. मगाशीच आपण चर्चा केली होती सचिन तेंडुलकर आणि राजसिंग डुंगरपूर यांची. त्यावेळेस ते सिलेक्शन कमिटीचे चेअरमन असताना तेंडुलकरला खूप लवकर खेळवायची त्यांची इच्छा होती. 15व्या वर्षीच पाकिस्तान वेस्ट इंडिजच्या टूरवरती घेऊन जायचं होतं. तिथे वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाचा सामना करावा लागेल म्हणून थांबवलं आणि त्यानंतर मग पाकिस्तानच्या टूरवरती घेऊन गेले. इथे लागोपाठचा दुसरा उंच टोलेजंग उत्तुंग षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. आपण बघू शकतो इथे धावफलकावरती आहेत या 6 धावांबरोबरच 40 बघा बरं 34 धावा, माफ करा 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण बघतो की क्रिकेटमध्ये असे काही नियम आलेले आहेत. नवीन नियम चेंज होत आहेत. प्रत्येक वेळेस बदल होतोय. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उंच हवेमध्ये गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र झेल होऊ शकला नाही. सौरभ सातकर कडून 2 षटकारानंतर एक सिंगल. धावफलकावरती 35 धावा. साई 11 शिर्डी संघाच्या 4थं षटक सुरू असताना रोहित शर्माला पत्रकाराने एकदा प्रश्न विचारला होता की पुढचा बदल काय असेल क्रिकेटमध्ये, यापुढे काय बदल व्हायला पाहिजे. त्याचं उत्तर अगदी मिश्किल होतं. आपण चर्चा करू. दरम्यान नवीन चेंडू डाव्या हाताने ओव्हर द विकेट, फुल लेंथचा चेंडू होता. डावखुऱ्या हाताचा फलंदाज तिथे सुशांत गायकवाड, मात्र निर्धाव. रोहित शर्माने सांगितलं की काही आता बाउंड्री 55-60 मीटरची बाउंड्री असते. काही फलंदाज बाउंड्रीच्या अगदी जवळ 6 मारतात, त्यांनाही 6 धावा मिळतात. आम्ही 80 मीटर 90 मीटर 100 मीटर मारतो, आम्हालाही 6 धावा मिळतात. तर बदल व्हायला पाहिजे की 80 मीटर मारल्यावरती 8 धावा मिळायला पाहिजे, 100 मीटर मारल्यावरती 10 धावा मिळायला पाहिजे. आणि हा बदल क्रिकेटमध्ये व्हावा असं मत रोहित शर्माने व्यक्त केलं होतं. इथं मागचा षटकार जो मारला होता अतिक पठाणनं तो खूप लांब मारला होता, खूप लांब. त्याच्या अगोदरचाही खूप लांब मारला होता. दोन्ही फटके लांब वरचे होते, मात्र धावा मिळाल्या फक्त 6. धावफलकावरती आपल्याला बघायचे 35 धावा असतील. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये इथे सुरू असताना पुन्हा एकदा अतिक पठाण स्ट्राईक एंडवरती आपण बघणार आहोत. सामना करेल तो सौरभ सातकरचा. 4थं षटक मैदानामध्ये इथे प्रगतीवर आहे. गोलंदाज सौरभ. अतिक पठाणचा हा फटका, मात्र कनेक्शन तेवढंसं परफेक्ट नव्हतं. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न केला. गॅप निश्चित आहे. डिपकावर पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचला. 2 धावा अतिक पठाण इथे घेणार आहे. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. ओ हो हो हो, इथे काय घडतंय. बॉल तर हवेत फेकलेला आहे, मात्र 3ऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. इथे 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 दुसऱ्या बाजूलाही स्टंप उडवलेत. दुसऱ्या बाजूलाही स्टंप उडवलेले आहेत. एका बॉलवरती 2 वेळा फलंदाज बाद होऊ शकतो. काय ओपिनियन आहे तुमचं मला सांगा. एका चेंडूवरती 2 फलंदाज बाद होऊ शकतात का? तर नाही होऊ शकत. जर एकदा रनआउट जर पहिल्यांदा नॉन स्ट्रायकर एंडला झाला असेल तर तो तिथे नाबाद राहील.
झाला असेल तर बाद होईल, त्यावेळेस बॉल डेड होईल. पण जर फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलेला असेल तर नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज बाद असेल. क्रिकेटमध्ये अशा बारकाव्याच्या गोष्टी असतात. तुम्हाला माहित आहे का, जर पंचांनी लेट्स प्ले अशी घोषणा केली आणि गोलंदाजाने 15 सेकंद चेंडूच टाकला नाही तर काय? तर इथे आपण बघू शकतो फलंदाज सुशांत गायकवाड होणार आहे बाद. अर्थातच तो स्ट्रायकर एंड कडे बाद होणार आहे. हे लक्षात ठेवा, स्ट्रायकर एंड कडे बाद होणार आहे. नवीन येणारा फलंदाज हा स्ट्रायकर एंड कडे खेळेल आणि अतिक पठाण हा नॉन स्ट्रायकर एंड कडे राहील. ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. बाद कोण होतो तर 2 धावा पूर्ण आहेत आणि तिसऱ्या धावेला सुशांत गायकवाड बाद झालेला आहे. ज्या बाजूचे स्टंप उडवलेत त्या बाजूला सर्वात जवळ कोण आहे तो बाद होतो. हे लक्षात घ्या. ज्या बाजूचे स्टंप उडवलेत त्या बाजूला सर्वात जवळ कोण आहे तो बाद होतो. बऱ्यापैकी अनेक वेळा आपण शर्यत लागलेली बघितलेली असते. दोन्ही खेळाडू एकाच एंडला असतात. आता इथे दोन्ही एकाच एंडला होते, मात्र सुशांत गायकवाड हा पोहोचत होता क्रीजमध्ये तर अतिक पठाणनं क्रीज सोडलं होतं. नवीन ओव्हर संपली ना, षटक संपलेलं आहे तर नवीन येणारा फलंदाज हा नॉन स्ट्रायकर एंडला खेळेल. षटक संपलेलं आहे तर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि अतिक पठाण हा स्ट्रायकर एंडला असणार आहे. या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. खूप बारकाईनं गोष्टी असतात या, आणि क्रिकेट असं सहज खेळलं जात नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सन्मान्य सुनील काका गोंदकर यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. सन्मान्य नितीन दादा कोते पाटील उपस्थित आहे, आपलंही स्वागत. सन्मान्य सुरेश तात्या शेळके, हॉटेल सर्वन भवनचे मालक इथे उपस्थित आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. 4 षटकं संपली. बापरे, 4 षटकांचा खेळ संपलेला. 38 धावा धावफलकावरती, 2 षटकं शेवटची शिल्लक आहे. आणि पुन्हा एकदा भन्नाट स्पेल घेऊन गोलंदाज येतोय किरण खोबरे. अनेक गोष्टींवरती आपण चर्चा करत होतो. काही दिवसांपूर्वीच एक मॅच आपण पाहिली होती. खरं तर एखाद्या खेळाडूंनी जर 2 धावा घेतल्यात आणि एखादा खेळाडू रिटर्न क्रीजमध्ये पोहोचला नाही तर आपण 1 धाव कमी देतो, शॉर्ट देतो. पण मागच्या काही दिवसांपूर्वीच एक मॅच अशी झाली, तिथे पंचांनी पेनल्टीच्या स्वरूपात 5 धावा दिल्या. धाव पूर्ण केली नाही म्हणून पेनल्टीच्या स्वरूपात 5 धावा दिल्या. तर क्रिकेटचा नियम असा सांगतो, एखादा फलंदाज जर जाणून बुजून रिटर्न क्रीजमध्ये न पोहोचताच दुसरी धाव घ्यायला धावत असेल, जाणून बुजून, पंचांचा इंटेन्स इथे महत्वाचा आहे. पंचांना वाटलं की तो मुद्दामून मधूनच गेलेला आहे, तो क्रीजमध्ये आलेलाच नाही, तर पंच पेनल्टीच्या 5 धावा देऊ शकतात. हा क्रिकेटचा नियम आहे आणि हे बारकाई नियम आपल्याला माहित नसतात. इथे आखूट टप्प्याचा चेंडू काय खतरनाक पूल केलाय. इथे अमोल डुबेचा अत्यंत करारी फटका, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की हे मॅच खरं तर साई 11 शिर्डी आणि साई टायटन, साई मंगल पोल्ट्री फार्म राहता या 2 संघामध्ये नाहीये. ही मॅच आहे अमोल डुबे आणि किरण खोबरे या दोघांमध्ये. ज्यावेळेस आपण बघायचं की ऑस्ट्रेलिया इंडियाची मॅच असेल तर तेंडुलकर शेन वॉर्न असं बॅटल रंगायचं, तेंडुलकर ग्लेन मॅग्रा असं बॅटल रंगायचं. वेस्ट इंडिज विरुद्ध मॅच असेल तर तेंडुलकर आणि ब्रायन लारा असं बॅटल रंगायचं. कोण सरस ठरतो, अशा अनेक मॅचेस आपण पाहिल्यात. इथे सुद्धा किरण खोबरे विरुद्ध अमोल डुबे ही लढाई आहे आणि अमोल डुबेनं काय खतरनाक फटका खेळलाय. निश्चित एका जिल्ह्यातले ते, एकाच तालुक्यातले, एकाच गावातले, एकाच संघातले,
आता एकातल्या आळीतले आहेत की नाही ते मला माहित नाही. कदाचित गावातले दोन वेगवेगळे मळे असतील आणि वाईट चेंडूची घोषणा आहे, मात्र एकमेकांच्या विरोधात आहे. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची आक्रमण. 46 धावा धावफलकावर. इथे ओ हो 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 इथे चेंडू निसरलाय. बाईजचा चौकार आहे हा. यष्टीरक्षकाला देखील अडवता येत नाही आणि 4 धावा मिळत. दुर्दैवी ठरला इथे गोलंदाज. हे बॅटल निश्चित आपल्याला बघायचंय. दोन्ही खेळाडूंचा खेळ एकमेकांना अत्यंत बारकाईने माहित आहे आणि त्यामुळेच अमोल डुबे इथे एक षटकार ठोकून त्याने किरण खोबरेला इशारा दिलेला आहे. मात्र किरण खोबरेने देखील त्यानंतरच्या चेंडूवरती अमोल डुबेला चकित केलेलं आहे. दोघेही निश्चित प्रकारे एक निष्णात खेळाडू आहे, प्रवीण खेळाडू आहेत. दोघांची प्रतिभा मोठी, अलौकिक प्रतिभा संपन्न दोन्ही खेळाडू अहमदनगरचे राहतात तालुक्याची शान आहेत. या तालुक्याचा सुगंध जगभर पोहोचवणारे हे दोन खेळाडू आहेत. यस, खोलवर टप्प्याचा चेंडू अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटला. हो, थ्रो येतोय तिथे, यष्ट्या उद्ध्वस्त. बाद कोण असेल तर यस, अतिक पठाण बाद होणार आहे. धक्का क्रमांक 3 गडी बाद धावफलकावरती 51 धावा. धावबाद होत असताना या गोष्टीची गरज निश्चित बघावी लागते. आपण काही बारकाव्यांची चर्चा करत होतो आणि त्यामध्ये एक नियम असा आहे की नंतर 15 सेकंद जर गोलंदाजाने चेंडू टाकला नाही तर पुढचा बॉल नो बॉल असतो. या अत्यंत बारकाईच्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतात आणि मग त्यामुळं अनेक अडचणी सुद्धा तयार होतात. मात्र क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये काय एक बॉल टाकायचा अजून तुम्हाला. धावफलकावरती 51 धावा आहे. 4 षटकाचा खेळ संपला. त्यावेळेस धावा किती होत्या सांगता येईल का आपल्याला. 38 होत्या. 4 षटक संपली त्यावेळेस 38 होत्या. आता 51 13 धावा या षटकामध्ये. एक चौकार, एक बाईचा चौकार, एक षटकार आलेला आहे आणि अमोल डुबे समोर आहे. इथे पुन्हा अमोल डुबेला कनेक्शन करता येत नाहीये. धावफलकावरती आपण बघतोय धावा इथे असणार आहेत 52 धावा. षटक संपलंय अमोल डुबेचं. बॅटच्या साह्याने ही धाव घेतलेली आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलक 52 धावा. तर पुन्हा एकदा आम्ही घोषणा करतो, स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा बक्षीस आहे. आपण काय करायचंय, एक 10 रुपयाचं कूपन विकत घ्या. लकी ड्रॉ काढला जाईल. आपला कूपनचा क्रमांकची चिठ्ठी जर तिथे आली तर तुम्हाला मिळेल स्पोर्ट्स सायकल. 10 रुपयात 10,000ची सायकल जिंकण्याची संधी. शेवटचं षटक आता राहिलेलं या मॅचचं आणि आपण बघणार आहोत. अमोल डुबे अजूनही मैदानामध्ये एक षटकार ठोकत खातं खोललं होतं अमोल डुबेनं. मात्र त्यानंतर किरण खोबरेनं सुद्धा एकही मोठा फटका खेळू दिला नाही. जे शॉट खेळला मिसटाईम खेळला अमोल डुबे. काही डॉट झाले, काही मिसटाईम झाले. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे बॅटल खरं तर कोणी जिंकलं, कोण मागे राहिला, कोण पुढे राहिला, आपण त्याची चर्चा करू शकत नाही. त्याच्या भानगडीत ते पडायचं नाही. दोन्ही सरस आहे. कोण सरस कोण निरस याची चर्चा महत्वाची नाहीये. याबरोबर ओ हो 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 काय शॉट आहे, सुंदर फटका. हा फॉली खरं तर शॉर्ट ऑफ लेंथला हा फॉली बनवलंय अमोल डुबेनं. लॉंग ऑनला इथे दिमागदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. गोलंदाज अल्ताफ शेख संघनायक गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूचा समाचार अमोल डुबेकडून. तुम्ही देवदास चित्रपट बघितला असेल. देवदासमध्ये 2 हिरोईन्स होत्या. एक माधुरी दीक्षित होती आणि दुसरी मला वाटतंय ऐश्वर्या राय होती. दोघींमध्ये सर्वाधिक सुंदर कोण आहे हा प्रश्न मी तुम्हाला विचारला. ऐश्वर्या सुंदर आहे की माधुरी दीक्षित सुंदर आहे? सांगा उत्तर काय.
दरम्यान इथे बघू शकतो, इथे 2 धावा अमोल डुबे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर इथे बलिदान द्यायला तयार होता फलंदाज मयूर सोनवणे, मात्र 2 धावा पूर्ण होतील. धावफलक पुढे पोहोचणार आहे तो 60 धावा. दोघींमध्ये कोण सुंदर आहे याची चर्चा आपण नाही निर्णय करू शकत, कारण दोघी सुंदर आहे. एक खानदानी श्रेय सुंदर आहे, दुसरी ग्लॅमरस ब्युटी आहे. दोघींसमोर आल्या तर आपण बघतच राहतो. तसं आहे किरण खोबरे, अमोल डुबे, दोघांमध्ये कोण सरस आहे नाही करू शकत आपण तुलना. इथे अमोल डुबेचा झंझावात सुरूच आहे. वादळ मैदानामध्ये घोंगावतंय. अमोल डुबे नावाचं दुसरा या षटकातला षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धाव फलकावरती धावा इथे येत आहेत तब्बल 66 धावा. षटक क्रमांक 6 मैदानामध्ये सुरू आहे. संघनायक अल्ताफ शेखच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवलेल्या आहेत. 2 षटकार, 14 धावा 3 चेंडूमध्ये आल्यात अमोल डुबेकडून. चेंडू हरवलेला आहे आणि दुसरा चेंडू मैदानामध्ये घेतला जाईल. मात्र तो चेंडू जर परत यायची वाट आम्ही बघतोय, वेळेत तो परत येत नसेल, असं वाटत असेल की चेंडू येणार नाही, तर आपण नवीन चेंडू सुद्धा घेऊ शकतो. लेदर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये फरक वेगळा आहे. लेदर बॉल जेवढा जुना होईल ना तेवढा तो स्विंग व्हायला सुरुवात करतो, आणि टेनिस बॉल जेवढा जुना होईल ना तेवढा तो खेळायला मजा येते. एकदा इंग्लंडमध्ये मॅच सुरू होती, स्नॅप आणि मला वाटतं वीरेंद्र सेहवाग आणि स्नॅप खेळत होते, आणि अब्दुल रज्जाक हे स्विंग करत होता. बस या दोघांना काय समजत नव्हतं. यास पुन्हा एकदा अमोल डुबेचा फसलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे खाली सुटला झेल. पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशा उडवला तिकडे, आणि पंच हेमंत कोळी सरांनी तिसऱ्या पंचांकडे इशारा केलेला आहे. या 2 धावा पूर्ण होतील की अपूर्ण राहील. पण तुम्ही फलंदाजाची बॉडी लँग्वेज बघा, त्याने जवळपास क्रीज सोडलेलं आहे, आणि त्यावरून आपल्याला अंदाज आला असेल, प्राथमिक अंदाज, की इथे काय घडलेलं आहे. यस, त्यानं बरोबर तो पॅव्हिलियनकडे निघालेला आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट सुद्धा बघितलेली नाहीये. आणि तुम्हाला एक माहिती आहे की यष्ट्या उडवल्यानंतर धावबाद होत असताना सगळ्यात पहिलं कोणाला जर परफेक्ट माहित होतं ना, ते फलंदाजांना माहित होतं. पंचांच्या अगोदर फलंदाजाला कळतं की आपण बाद आहे की नाबाद आहे. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय तोच आलाय जो फलंदाजाला अपेक्षित होता. फलंदाज बाद आहे. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. धावफलकावरती आहेत 67 धावा. षटक क्रमांक 6 सुरू आहे. स्नॅप आणि सेहवागची चर्चा आपण करत होतो. सुरू ठेवती चर्चा, मात्र मैदानामध्ये बघूया. ओ हो हो हो, चेंडूची गोटी होते इथे मिड विकेटला. पुन्हा एकदा एक झन्नाटेदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकातला तिसरा षटकार अमोल डुबेकडून. स्नॅप सेहवागला म्हणत होता की बॉल खतरनाक स्विंग होतोय, कसं खेळायचं काय कळत नाही. सेहवाग त्याला म्हटलं थांब, माझ्याकडे आयडिया आहे, आणि पुढचाच बॉल सेहवागनं स्टेडियमच्या बाहेर फेकून दिला. नवीन बॉल आला. दोघांनी तासभर चांगली मस्त बॅटिंग केली. परत एकदा बघू शकतो शेवटचा चेंडू, अर्थात तोच बॉल मैदानामध्ये इथे आहे, आणि बाहेरची कड. मात्र थर्ड मॅन तिथे समोर आहे. एक सिंगल प्राप्त होईल. अमोल डुबेला अजून काही धावा हव्यात, आणि इथे फलंदाज बाद होईल. शेवटचा चेंडू होता खरं तर तो. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. षटक मात्र चांगलंच फायदेशीर ठरलंय संघनायकाचं. इथे 3 षटकारांबरोबरच या षटकामध्ये तब्बल 22 धावा आलेल्या आहेत, आणि धावफलक 6 षटकाच्या समाप्तीनंतर 74 वर पोहोचलेला आहे. विजयासाठी 75 धावांची आवश्यकता साई 11 शिर्डी संघाला. काय कमालीचा खेळ केला आज साई टायटन्सनं, साई मंगल पोल्ट्री राहता संघानं. पहिल्या राऊंडमध्ये या संघाकडे कुणी बघतही नव्हतं. ते कॉलबॅकला गेले, 2 मॅच हारले. कॉलबॅकला गेले, कॉलबॅकमध्ये आले, तिथेही 1 मॅच हारले.
पुढची मॅच जिंकले आणि नेट रन रेटच्या जोरावरती ते सुपर 8 मध्ये आले. तिथे त्यांनी क्वालिफायर संघाला मात दिली आणि त्यानंतर परत एकदा त्याने 74 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. त्यांची गाडी आता रुळावरती आलेली आहे, वेगात सुटलेली आहे आणि मला वाटते लाल बावटा घेऊन इथे आहेत साई 11 शिर्डी. मात्र ते गाडी थांबवू शकतील का याचं उत्तर आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये बघायचं आहे. आणि जशी इनिंग सुरू होईल आपण पुन्हा एकदा एक कडक एक भारदस्त आवाज आपण ऐकाल जो शिर्डीकरांचा लाडका आहे. या जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर, थँक्यू. धन्यवाद नरेश सर. 36 चेंडूमध्ये 74 धावा बनवलेल्या आहेत. 75 धावासंख्येचा बाटला गाडी जो करायचा आहे. साई 11 शिर्डी वर्सेस साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री राहतात नाशिक. हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे आणि आता या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते ते आपल्याला पाहिजे. चला टीम्स विनंती आहे दोन्ही टीम्सला. एक टीम आता फिल्डिंग लावण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये चला आणि एका टीमला विनंती असेल आपले आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अगदी आपण पाहतोय साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री राहता नाशिक या संघाचे संघमालक महेश वाघे पाटील जे पिंपरी निर्मळ गावचे उपसरपंच आहेत आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे अनिल अण्णा हे संघमालक आहेत. या टीममध्ये किरण कोबरे, अल्ताफ शेख, गणेश जाधव, ओमकार नाही अमोल कासार, त्यानंतर इम्रान मलिक, सुहास कोळे, शुभम मस्के, अकबर सय्यद, केतन क्षीरसागर, सौरभ सातकर, आकाश जपे, ऋतिक घोरपडे, जुनेद पटेल, आकाश अंबोरे आणि सचिन आहिरे अण्णा यांना निश्चितप्रमाणे या टीममध्ये अगदी आपण पाहतोय. त्याचबरोबर साई 11 शिर्डी या संघाचे संघमालक आदरणीय नवीन भाऊ शेजवळ. या टीममध्ये खेळाडू जर अगदी आपण पाहिले तर अमोल डुबे, घनश्याम सोनेजी अर्थात पप्पू सोनेजी, सुशांत गायकवाड, ऋषी गोडके, मयूर सोनणे, अमोल गागरे, अतिक पठाण, सुदर्शन वेर्णेकर, सतीश तांबे, संतोष आसने, ओंकार क्षीरसागर, ऋषिकेश बडांगे, चंद्रकांत जपे, नानावीर, श्रेयश गायकवाड ही खेळाडूंची यादी आहे. आणि टीम जातीये मैदानाच्या आतमध्ये इथे आणि टीम जातीय मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय इथे साई 11 शिर्डी संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळते. आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहिलं तर आता गणेश जाधव आणि त्याच्या जोडीला केतन क्षीरसागर ही जोडी सातत्याने जोडीत बदल नाही आहे. जसे सामने म्हणजे स्पर्धा सुरू झाली, जशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री संघाकडून, ही जोडी किंवा या जोडीत बदल झालेलाच नाही आहे, जोडी फुटलेली नाही असं आपण म्हणू. मगाची जी गोष्ट मी सांगितली की आज गुरुवारचा दिवस आहे. गुरुवार म्हटलं की साईबाबांच्या चरणावरती प्रत्येक साई भक्त लीन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज गुरुवारच्या दिनी आपल्या युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणाऱ्या शिर्डी प्रीमियर लीगमध्ये आपल्या भव्यदिव्य डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषकातील सुपर 8च्या लढतीतून आपल्याला संघ पाहायला मिळेल. पहिला जो बक्षीस फेरीमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे. एक आनंदाची बाब ही आहे की पहिला संघ जो पाहायला मिळेल त्या संघांच्या नावाची सुरुवात साई या नावाने होती. हे सगळ्यात महत्त्वाचं. जगात खूप श्रीमंत लोक असतात. तुम्ही पहा, एखादा माणूस सायकलून चालला तर एखाद्याला वाटतं म्हणजे एखादा माणूस पायी चालत सायकलून जाताना आपण पाहिला तर पायी चालणाऱ्या माणसाला वाटतं की सायकल असावी. सायकलवरती असणारा माणूस सायकलवरून चालत असताना जर टू व्हीलरवरून एखादा माणूस गेला तर आपण म्हणतो हा टू व्हीलर पाहिजे होती. त्या टू व्हीलरमध्ये FZ असेल तर अजून बरं, पल्सर असेल तर अजून बरं. 4 व्हीलर पाहतो मग 4 व्हीलर हवी असते. त्याच्यामध्ये मर्सिडीज बेंझ असेल, रेंज रोवर असेल तर अजून अपेक्षा वाढल्या जातात कारण पाहिजे असतं सातत्याने. आणि मग आपल्याला वाटतं की हा 4 रो हाऊस, बंगलोज, चांगल्या
हाय प्रोफेशनल 4 व्हीलर्स असल्या की माणूस सगळ्यात सुखी आहे असं म्हटलं जातं. 40 लाखाची गाडी असते, झोपायला 150 रुपयाची चटई असते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढचं एक वाक्य सांगेल की किती आपण काही प्रयत्न जरी केले तर एक गोष्ट तितकीच खरी आहे की जगात आपण पाहत असतो की श्रीमंत लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, पण तो बघतो वरच्यावरचा आनंद दिसतो. पण माझ्या साईबाबाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो काहीतरी औरच आहे. म्हणून म्हटलं गेलंय कि मैं बहुत खुश नसीब हूँ, मैं उस हिंदुस्तान में रहता हूँ, मैं बहुत खुश नसीब हूँ, मैं उस हिंदुस्तान में रहता हूँ जिस हिंदुस्तान में किसी अमीर के चेहरे पर जो मुस्कुराहट नहीं है, वो मुस्कुराहट, वो मुस्कान मेरे शिरडी वाले साईबाबा के चेहरे पर है. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा गौण आहे श्रीमंत लोकांच्या. पण माझ्या बाबांचा चेहऱ्याचा आनंद पाहिला, जेवढा थकवा आला हा सगळा निघून जातो. आज थकवा निघून गेलाय. आज दुपारची 12ची आरती मला मिळाली. मी मोठा भाग्यवान. जाव मैदानाच्या आत. पहिला चेंडू. या दरम्यानचा चेंडू भन्नाट वेग होता. आपल्या युवा सिटी ग्रामस्थमधील असणारा आपला मीडिया पार्टनर संकेत कोतेला मी मनापासून धन्यवाद देईल. आज दुपारच्या मध्यान्हची आरती त्याच्यामुळे मला मिळाली, त्याबद्दल मी त्याला मनापासून धन्यवाद देईल. पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला आहे. स्ट्राईकला केतन क्षीरसागर आहे, नॉन ट्रॅकच्या बाजूला गणेश जाधव आहे. अमोल. यावेळेचा चेंडू परत एकदा केतनसाठी. भन्नाट वेग होता. इथे मात्र लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. दोन्ही चेंडू डॉट येताना पाहायला मिळाले. अमोल डुबेच्या प्रत्येक विकेटला स्वराज्य सेना यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसांची खैरात आहे. इथे बक्षीस कशा प्रकारे मिळवले जात आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिलं क्या परिषद रक्षण खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चेंडू फरार. 4 रन. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. खूप दूरवरती चेंडू निश्चितप्रमाणे सतीश तांबे यांच्यापासून होता, परंतु प्रयत्न करणं गरजेचं होतं. इथं चौकार आलाय. केतनचा हा पहिला चौकार, या डावातला पहिला चौकार आहे. 75चा पाठलाग आहे. गोलंदाजीवरती परत एकदा आपण पाहतोय. तयार आहे अमोल. या दरम्यान परत एकदा अपरकट. चेंडू पोचला जाईल डीप थर्डमॅनला. सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दीपक भाऊ वारोळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल भाऊ आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही आपणास विनंती असणार आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय खास साकूर मांडवे तालुका पारनेर तालुका संगमनेर, कारण दोन मांडवे आहेत, एक संगमनेर तालुक्यात एक पारनेर तालुक्यात. शकील जे आहेत आमचे मित्र त्यांच्या वतीने अमोल डुबे जो त्यांचा फॅन क्लब आहे आणि अमोल डुबेच्या विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं प्राईज या ठिकाणी जे असणार आहे. या दरम्यान बिगिट केलाय समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक धुरीवरती. एक टप्पा का. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन. चौकार. आदरणीय आमचे बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आमचे मदन अप्पा गोंदकर पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. धापलक वाढलाय. 3 चेंडू डॉट आले, 3 चौकार आले, 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपले गेलेले. पहिलं षटक संपलं 12 धावा, 12 रन. 12वं वर्ष आपण पाहतो या शिवजयंतीच्या सोहळ्याचं आहे. प्रेक्षकांसाठी 12 प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. घड्याळामध्ये सुद्धा 12चा टायमिंग. 24 तासाचा जरी दिवस असेल पण आपल्याकडं रितसर 12 आकडे. साऊंड सिस्टीमवाले 12 आते, 12 धावा धावपाल करत. 12 इंग्रजी महिने आहेत, 12 मराठी महिने आहेत आणि भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग ही प्रसिद्ध आहे. 5 महाराष्ट्रात आहेत आणि 7 महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. ही 12 आहेत.
नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहूया. गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती. संतोष आसने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहूया. संतनगर एन निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. संतनगर एन कडून गोलंदाजी करतोय. एक संतनगर एन आहे आणि इकडचं आपण साईनगर एन. 2 एंड आहेत, बोथ एंड. फुल टॉस इथं अगदी आपण पाहिला. चेंडू गॅपमध्ये खेळला. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. विशेष करून अगदी आपण पाहतो इथे गणेश जाधवने सुद्धा चौकाराने आपलं खातं खोललं. धाबारकरती धावा संख्या जर आपण पाहिली तर इथं वाढली गेले. 16 धावा धावपालकरती आहेत. 4 चौकार आतापर्यंत आलेत. सिंगल डबल एक पण निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय आलेले नाहीये. 16 धावा आणि या 16च्या 16 धावा या चौकाराच्या रूपाने आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न इथे चेंडू बॅटवरती नाहीये. आमचे शुभमजी गोंदकर पाटील मनापासून धन्यवाद. क्रेन असेल, JCBचं सौजन्य असेल, सातत्याने आपल्याला युवा शिडी ग्रामपंचायतसाठी मात्र त्याचं हातभार असतो की सत्यम शिवम सुंदरम नाम शुभम. बिघडकाचा प्रयत्न थोडासा मिस टाइम फटका. मिड विकेटला चेंडू पोहोचला. एक सिंगल येताना निश्चित प्रमाणे पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या रूपाने धापालक पुढे जाऊन पोहोचतोय. धापालकवरती धावा संख्या आहे 17 धावा, 17 रन. दिवस क्रमांक 5 आहे. सुपर 8चा थरार अगदी आपण पाहतोय. सुपर 8चा अ गटातील लढती निश्चित प्रमाणे अगदी आपण पाहतोय. तिसरा सामना आहे. यातला जिंकणारा संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरीत क्वालिफाय 1 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला पाहायचं आहे की इथे नक्की कोणता संघ या आपल्या युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चषक शिर्डी प्रीमियर लीगमध्ये डे नाईटच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिला संघ कोणता असेल. कारण पहिलं कधी कोणी विसरत नाही, मग ते काही असो. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवे. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. फिकीला जवाब पाहायला मिळाली. एक सिंगल. धापलक वाढेल. धापलकर धावा संख्या आहे 18 धावा. जिंकण्यासाठी धावपलकावरती धावा संख्या आपण पाहिली सुरुवातीला 74 बनवलेली आहे पहिल्या डावात. साई टायटन साई मंगल पोल्ट्री या संघाने 75चा पाठलाग या दरम्यान जो चालू आहे आणि आत्ता 18 धावा आहेत आणि उर्वरित 26 चेंडूत 57 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. संतोष आसने अगदी आपण पाहतो. ओल्ड इज गोल्ड आहे. तुम्ही पहा गणेश जाणराव. त्याचबरोबर अगदी आपण पाहतो इथे संतोष आसने. इथं संतोष आसने यांच्यावरती केलं गेलं आक्रमण आहे. गणेश जाधवच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा संख्या टोटल स्कोर आहे तो आहे आता 24. कॉलबॅकची टीम अगदी आपण पाहतोय. साई मंगल साई टायटन्स थोडीशी चर्चा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे होते. गोलंदाज परत एकदा संतनगर एन कडून संतोष. फुल टॉस. रिवचा प्रयत्न आणि विकेट आली. गणेश जाधवची विकेट आली. बिग विकेट. या फटक्यावरती नाराज असेल. या ठिकाणी विजय गुडगे दाजी साई दर्शन ट्रॅव्हल्स शिवजयंतीच्या आपल्या या उत्सवासाठी 2100 रुपयाची देणगी त्यांनी या ठिकाणी जमा केली आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. साई भक्त आणि शिवभक्त
दीपक आवारे यांचे सुद्धा 2100 रुपये या ठिकाणी जमा झाले. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. महेश कुमावत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आणि त्यांनी 2100 रुपयाची देणगी पण जमा पण केलेली आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. इथं अगदी आपण पाहूया गणेश जाधव बाद होताना पाहिले मिळालं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल तो आता किरण खोबरे आयकॉन याला आपण निश्चितच जो पाहणार आहोत. एक विकेट येताना पाहिले मिळाले. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. 2 षटके या ठिकाणी संपले गेले. धापालेकरती धावा संख्या आहे ती 24 धावा आहेत. ऋषी तयार आहे. इथे हा चेंडू सुरेख अचूक टप्प्याचा मारा. त्यांच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. या दरम्यान अगदी पण पाहतोय मिड विकेटला चेंडू खेळलाय. खिलाडी बन गए दर्शक और याचे रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापालक पुढे जाऊन पोहोचलाय. धापालकावरती धावा संख्या ती असेल आता 29 धावा धापालकावरती आहेत. हा 29 नाही 29 टोटल 30. ही मराठी भाषा आहे. सर्व मिळून 30 कुल मिला के 30 रन बरोबर. युगल एक विकेट नुकसान पर एक बाद 30 धावा. आणि आता समीकरण 22 चेंडू 45. ऋषी घोडके परत एकदा तयार आहे. उजव्या हाताने मारा करेल. यावेळेचा चेंडू सुरेख. अतिक पठाण यष्टांना अगदी चिटकून उभा आहे. निर्धार चेंडू येताना पाहायला मिळेल. सामना कधी डॉट बॉलने मजा येते कधी षटकार मारल्यानंतर मजा येते. पण इथे या रोमार्चक सामन्यामध्ये नक्की बाजी कोण मारणार आहे सगळ्यांचं लक्ष लागले गेले या मॅचवरती. ऋषी तयार आहे. इथे परत एकदा जोरदार अगदी चेंडू अगदी आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या पायाला चेंडू लागलाय. आणि त्या दरम्यान एक सिंगल आली. एका सिंगलच्या रूपाने अर्थात लेग बायच्या रूपाने एक सिंगल आहे. धापलेकडे पुढे जाईल. टोटल स्कोर जर आपण पाहिला तर तो आहे 31. एक गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा चालू आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव. किरण खोबरेसाठी क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलं जातं तुम्ही पहा. राहता तालुक्याचं नाव रोशन करणारे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत. अमोल डुबे आणि किरण खोबरे. यावेळेचा चेंडू ऋषीचा उजवेष्टीच्या बाहेर. वाईट बॉल आहे. परंतु इथे मला वाटतं डीआरएस घेतलाय. वाईट बॉल डीआरएस घेतलाय अर्थात सायलेबल शिर्डी संघाने. 3ऱ्या पंचांची मदत या सर यशी मेहर सर. जसा अगदी व्हाईट बॉलचा इशारा आला तसं ऋषीला त्याचे कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. पण पंच आपल्या निर्णयावरती ठाम असताना आपल्याला पाहायला मिळाले.
रिव्ह्यू सक्सेसफुल आहे, फेअर डिलिव्हरी. आता मी समजा वाईट बॉल मुलं मी माफी मागितली असती, आमच्या डीजे वाल्यांनी आता योगेश भाऊंनी तो काय ट्रान्सफर तो मागे घ्या, रिटर्न घेतला ना, थँक्यू सर. धापरकर धावसंख्या 31, गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेचा चुनाव अगदी आपण पाहिला, यो हो क्या कर दिया है आपने भाई, वाइड बॉल और उसके बावजूद फिर उससे एक बार 4 रन, कुल मिला के वाइड के 5 रन. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अक्रम. व्हाईट बॉल चोरपणे 5 धावे त्यांना पाहायला मिळाल्यात. आमचे अवधूत विकास गोंदकर आणि युवाश विकास गोंदकर उपस्थित, त्यांचं मनापासून स्वागत. इथे पंचाकडे अपील खूप मोठ्या प्रमाणात, अपीलमध्ये उत्साह जबरदस्त. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक आहे मैदानाच्या आतमध्ये, अगदी आपण पाहतोय जे संपले गेले 3ऱ्या क्रमांकाचं. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकरती धावसंख्या आहे, टोटल स्कोर आहे तो असेल आता 36 आणि अजून 39 बनवायचे आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. प्रवीण जाधव साहेबांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय या ठिकाणी 18 चेंडू तर टाकून झालेत. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 39 धावसंख्येचं लक्ष जे असणार आहे. साई टायटन्स साईमंगल या टीमच्या समोर 18 चेंडू 36 धावा आत्तापर्यंत इथे पूर्ण होताना ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. पाहू या मॅचमध्ये काय रंग देते. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस करायचा बाकी राहिला आहे. सुजय पर्व जाणता राजा आणि वायंबा लोणी. चला युवा नेतृत्व आदरणीय आमचे महेंद्र उत्तम भैया कोते पाटील यांनी 5,000 रुपयाची देणगी आपल्या या शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी दिलेली आहे. मनापासून धन्यवाद. गोलंदाजीवरती तयार आहे. अमोल डुबे आलाय. रवी सोनवणे यांच्या वतीने अर्थात डायमंड यांच्या वतीने अमोल डुबेच्या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. शकील शेख साकूर, अमोल डुबे फॅन क्लब यांच्या वतीने सुद्धा 1100चं प्राइज इथे विकेट हॅट्रिकसाठी असणार आहे. हो डायरेक्ट हिट झालाय. तिथे अगदी आपण पाहतोय इथे धावबाची संधी होती, इथे 2 धावा आल्यात. धावफलकावरती धावासंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे जाईल. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचला असेल तो आता एकूण 38 धावा, 38 रन. 38 वरती धावफलक या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. लकडचे कुपन्स ज्यांना अजून मिळाले नसतील तर स्टेजच्या उजव्या बाजूला इथे कुपन्स आहेत. 10 रुपयाच्या कुपन्समध्ये तुम्हाला एक स्पोर्ट्स सायकल लकडच्या माध्यमातून मिळणार आहे. हा चेंडू सुरेखा अमोल डुबे याचा स्ट्राईकला अगदी आपण पाहतोय. डावखोऱ्यात त्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो असेल केतन क्षीरसागर. याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. एक जबरदस्त कामगिरी. अमोल डुबेच्या विकेट हॅट्रिकसाठी तुकाराम दादा मुखेकर यांच्या वतीने 2100 रुपयाचं पारितोषिक. यावेळेचा चेंडू भन्नाट वेग, परत एकदा अजून एक चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी होती पा. काही प्रेक्षक गॅलरीमधून जसे डॉट बॉल येतात तसे मोठमोठे आवाज पण आपल्याला ऐकायला मिळत आहेत. कारण साई 11 शिर्डीचा संघ आहे, नवीन भाऊ शेजवळ यांच्या मालकीचा संघ आहे. आणि आता कुठेतरी क्रिकेटची स्पर्धा भरल्यासारखं फील यायला लागलेलं आहे. मोठमोठे आवाज, टाळ्या, शिट्ट्या हे आवाज आहेत निश्चितप्रमाणे याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे परत एकदा अमोल.
यावेळेचा चेंडू परत एकदा इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथं अगदी आपण पाहतोय एक धाव येताना पाहायला मिळेल 22च्या रूपाने. इथून पुढच्या प्रत्येक विकेटला प्रवीण जाधव यांच्यातून 200 रुपयाचं पारितोषिक जे आहे. कॅप्टन दोन्ही या ठिकाणी हजर झालेले आहेत. प्लेइंग 11 दिली का दोन्ही टीम्स? कॅप्टन प्लेइंग 11 द्या ना. आहे तिचं असेल तर कळवा. बदले का काही? ओके कळवा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय काय घडलं इथे. मोठी विकेट आली आहे. बॅटर आउट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. किरण खोबरे तर शून्यावरती बाद होताना पाहायला मिळालाय. 3 चेंडूंचा सामना केलाय आणि इथे किरण खोबरे बाद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता सुहास खुळे याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. 39 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झालाय. समीकरण 13 चेंडू 36 धावा. अमोल डुबेची गोलंदाजी आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. त्यानंतरच्या पुढच्या 2 चेंडू डॉट आलेत. लेग बायची एक सिंगल आली. आता एक विकेट आली. प्रवीण जाधव यांच्या वतीने विकेटसाठी 200 रुपयाचा प्राइज अमोल डुबे यांच्यासाठी. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय भन्नाट वेग होता. षटक क्रमांक संपलं जाईल. या षटकामध्ये धावा खर्च करतोय अमोल डुबे. सिर्फ 2 रन आणि 1 बाईच्या रूपाने. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलेलं आहे ते 4. धापालकावरती धावत संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे एकूण आता 39. आता 12 चेंडू 36. 12 चेंडू 36 म्हणजे इथे सामना अशा स्थितीत आहे तुम्हाला 12 चेंडूपैकी 6 चेंडू षटकारच खेळावे लागतील. अमोल डुबेसाठी वाढल्या जाणाऱ्या टाळ्या अगदी आपण पाहतो स्टेजच्या डाव्या बाजूला. कारण हे समोरच्या बाजूला पण आहे. फॅन फॉलो खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण हे क्रिकेटचा वेळ आहे. बाकी काहीच नाहीये. या ठिकाणी विशाल दैवाल साहेब, दीपकजी आवारे साहेब आणि विजय गुडगे दाजी यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस करणार आहे. हे क्रिकेटचा वेळ आहे. बाकी काहीच नाहीये. म्हणून म्हटलं गेलंय की कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं असतंय वेळ. काल व्हॅलेंटाईन डे झाला ना. कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं असतंय वेळ. क्रिकेट शिवाय आयुष्य आमचं म्हणजेच काही सिग्नलच बघा आहे रेड. दुसरं काहीच नाही आमच्या आयुष्यात. क्रिकेटवरती इतकं प्रेम आहे. 12 चेंडू 36. स्ट्राईकला केतन. नॉन ट्रॅकच्या बाजूला सुहास खुळे. गोलंदाज तयार आहे. फुल टॉस आणि उस पे बन गए बल्लेबाज बॉस. चरण शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. संतोष आसने गोलंदाजी मार्कवर त्याला पहिला चेंडू फुलटॉस पाठवलं. केतनने मैदानाच्या बाहेर हा षटकार येताना पाहायला मिळालाय. थोडीशी संजीवनी मिळाली या षटकाराच्या रूपाने. धापलक वाढलाय 45 वरती आहे. समीकरण 11 गेंदे 30 रन. 11 चेंडू आणि 30 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. संतोष आसने गोलंदाज आहे. 11 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. बनवल्या तर या स्पर्धेच्या बक्षीस फेरीत आहे. क्वालिफाय 1 मध्ये तुम्ही पोहोचणार आहात.
या दरम्यानचा परत एकदा चेंडू लॉंगलला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि झेल सुटला. जीवनदान, या जीवनदानाचा फायदा काय? एकही गोष्ट जमाना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही असा शाळेत कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात, हे बाई पुयवर सुजय पर्व जाणता राजा या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इथे झेल सुटलाय. ऐन मोकेच्या क्षणी जिथं अगदी आपण पाहतोय तिथे जीवनदान केतनला. या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाज तयार असेल. गोलंदाज परत एकदा संतोष असणे केतनसाठी या दरम्यान 12 करेल. इथे अगदी आपण पाहिले हा चेंडू सुरेख होता, लो फुलटॉस होता, एक सिंगल येताना आपल्याला पाहिजे. धापलक वाढेल, धापलकर धावसंख्या लेग बाय चेरूपणे पुढे जाईल. टोटल स्कोर आहे तो असेल आता 48. समीकरण 9 चेंडू आणि 27 धावा. 9 चेंडू 27. काय मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडूमध्ये 27 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. लकी ड्रॉसाठी ज्यांना ज्यांना कुपन्स हवे असतील आपण कुपन्स घ्या. आमचे अभिदादा तुमच्यापर्यंत पोहोचतायत. 10 रुपयाचं कुपन्स, 10 रुपयाच्या कुपन्समध्ये कमीत कमी 10,000ची स्पोर्ट्स सायकल. संतोष असणे तयार आहे. 9 चेंडू 27चा सामना बाकी राहिलाय. साई मंगल, साई टायटन्स की साई 11, कोण जिंकणार आहे? क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल आपण पाहतोय. आदरणीय आमचे संग्रामदादा कोते पाटील, दीपकभाऊ गोंदकर पाटील, त्याचबरोबर आदरणीय आमचे रविभाऊ गोंदकर पाटील उपस्थित झालेत. तीनही मान्यवर वर्गाचं युवा श्रेणी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे रविभाऊ गोंदकर पाटील 300 MBPS स्पीड आहे, स्पीड मॅक्स. जितनी तारीफ की जाए उतनी कम. जबरदस्त कामगिरी. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू आडवा झाडू फिरवावा ना, अगदी तशा प्रकारचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता सुहास खुलेने. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप नाहीये. अक्षरशः बॅटला बॉल बाय बाय करत निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धार चेंडू आहे. 8 चेंडू 27चा सामना बाकी राहिलाय. चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. जीतना टुडे, कारण प्रेशर असतं. तुम्ही इतर कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळा, तिथलं प्रेशर आणि तुम्ही ज्या गावात क्रिकेटची स्पर्धा खेळता, घरच्या मैदानात खेळता, तिथलं प्रेशर जमीन आसमानाचा फरक असतो. तो प्रेशर हँडल करावा लागतो. तो इथं कशा प्रकारे हँडल केला जाईल. साई 11 शिर्डी संघाकडून नवीन भाऊ शेजवळ जे संघाचे संघ मालक आहेत. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहिलाय परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय. चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर आहे. शिवरायची तळपची तलवार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल स्कोर आहे आता 54 धावा. परफेक्ट बॅटवरती मिळेल होताना पाठीमाला चेंडू. 54 वरती धापलक. आता समीकरण आहे 7 चेंडू आणि 21 धावा. 7 गेंदेवर 21 रन. 7 चेंडू 21चा सामना बाकी राहिलाय. प्रेशर काय तुम्ही पहा. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होतीये. काही मित्र परिवार अगदी आपापसात चर्चा करताना पाहायला मिळतात. काहींच्या पैज लागले असतील. साई 11 जिंकणार की साई मंगल जिंकणार आहे. कुणी चिन्नारावच्या सगळ्या SP नाश्त्याची पैज लावली असेल. भरोसा नाही. कोण चहाची पैज करेल. कुणी तिकडे कोणाला सट्टा म्हणू, कुणी काय म्हणू, पण आमच्याकडे पैज म्हणजे फक्त नाश्त्याच्या आहेत. 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू 21चा सामना बाकी आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू पोहोचतात सीमारच्या बाहेर. फरार. 4 रन. चौकार.
या चौकाराच्या रुपये धापलक वाढलाय. धापलकावरती धावा संख्या टोटल स्कोर आहे. षटक क्रमांक 5च्या समाप्तीनंतर 58 धावा, 6 चेंडू 17 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस आदरणीय संग्राम भैया कोती पाटील, शिर्डी शहर अध्यक्ष आदरणीय दीपक रमेश गोंदकर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत आहे. प्रवीण जाधव यांच्या वतीने बक्षीस आले. जो कोणी गोलंदाज आज सामना जिंकून दिली साई 11 शिर्डी संघाला 1111चं पारितोषिक आहे. मग सामना बाकी आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत ते 6 आणि 17 धावा या ठिकाणी ज्या पाडवायच्या आहेत. बाजी कोण मारणार पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. कोण कोणावरती मात करत आहे. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणं सगळ्यात गरजेचं असतं. खरं श्रीमंत छत्रपती शिवरायांचं एक वाक्य आहे की स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटतच नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधी करत नाही. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. गोलंदाज तयार चंद्रकांत जपे. बिग हिट केतन क्षीरसागर, बहुत लंबा कड़ा बिग हिट और अच्छे रन. चौसष्ट वरती दापलक. जसा बॅट मध्ये चेंडू आला पलीकडचा म्हणजे बॅटच्या आधी स्लॉट मध्ये चेंडू आला, पलीकडचा प्लॉट रिकामा होता, तिथे मात्र षटकार खेळलाय केतन. ज्या केतनचा एक झेल सुटलेला आहे हे विसरून चालणार नाही. जीवनदान सगळ्यात महागात ठरणार का. शेवटचे 5 चेंडू बाकी राहिलेत. 11 धावा असून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 5 चेंडू आणि 11 धावा. प्रवीण जाधव यांच्या वतीने सामना जिंकून देणाऱ्या गोलंदाजाला तर चंद्रकांत जपेला सामना जिंकून दिला तर 1111चं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि 11 धावा. सामन्यातील रंगत वाढली गेली. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू या दोन्ही टीमसाठी. 5 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज तयार आहे. गोलंदाज मार्कवरती चंद्रकांत जपे. यावेळेचा चेंडू वाईड बॉल आलाय. चेंडू खराब. हा गेला वाईड बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची अक्रम. याच वाईड बॉल मुळे धावपडक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल स्कोर आहे आता 65. 5 चेंडू आणि 10 धावा. यावेळेचा चेंडू अगदी भन्नाट वेग. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव आलाय. चंद्रकांत जपे अफलातून मारा करताना पाहायला मिळालाय. कमबॅक केलंय चंद्रकांत जपेने. समीकरण बदललंय. 6 चेंडू 17चा सामना 5 चेंडू 11 वरती आला होता आणि आता अगदी आपण पाहतोय सामना आलाय 4 चेंडू आणि 10 धावा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला. एक टप्पा का 4 रन चौकार. साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. धापलकर धावा संख्या 69. शेवटचे 3 चेंडू आणि 6 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. क्या गेंदबाज करेगा अपना काम या बल्लेबाज करेगा अपना काम. 3 गेंदे और 6 रन. साई टाइटन साई मंगल इनको जीतने के लिए और 3 गेंदों में 6 रन बचाने साई 11 शिरडी. क्या होने वाला है. 3 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजीवरती तयार आहे.
बिग हिट केलाय रमेश भाऊ गोंदकर पाटील यांच्या वतीने 1100 रुपयाचा पारितोषिक षटकराने सामना जिंकलाय म्हणून कॉंग्रॅच्युलेशन. आणि या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये क्वालिफाय 1 मध्ये प्रवेश करतोय साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री. मनापासून अभिनंदन. पण साई इलेव्हन संघाला अजून एक संधी आहे, काळजी करू नका. 5वी मॅच त्यांची होणार आहे. 4थ्या सामन्यातला विजेता हा 5व्या सामन्यामध्ये साई इलेव्हन संघाच्या विरोधात लढताना पाहायला मिळेल. पण किरण भाऊ एक आपण गोष्ट सांगू शकतो, कॉलबॅकला पोहोचलेला संघ होता जो सुपर 8ला पोहोचला आणि सुपर 8 मधून संघ पोहोचलाय क्वालिफाय 1 मध्ये साई टायटन्स, साई मंगल. महेशजी वाघे पाटील आणि त्याचबरोबर अनिल अण्णा यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरीत पोहोचलाय. मी महेश वाघे पाटील साहेबांना विनंती करेल, त्याचबरोबर अनिल अण्णांना विनंती करेल, संघ मालक आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यावं ही आपणास विनंती असणार आहे. सो बॅड लक साई इलेव्हन शिर्डी. पण साई इलेव्हन शिर्डी संघाला एक संधी अजून आहे.